आवाज येतो का माझा आवडला? येतोय सर, येतोय. क्लिअर आहे. क्लिअर आहे सर. आय विल ट्राय टू मेक इट मोर क्लिअर. ब्रँड न्यू टॉपिक आहे. आज्ञार्थी वाक्य. काल लिहून दिल्याप्रमाणे याचा डेली लाईफ मध्ये यूज अप टू 70% आहे. एकटाच टॉपिकचा. एकटाच हा पाठ्या 70% चालतो. ठीक आहे. खूप व्यवस्थितपणे आणि गावाकडच्या भाषेत व्यवस्थित. हा, व्यवस्थित पण लक्ष द्या. ओके. बघा वाक्य कसं बनतं बघा. बघा लक्ष द्या इकडं. तो मुंबईत होता. लक्ष द्या, इंग्लिश आणि मराठी एकमेकांच्या तुलनेमध्ये कसे चालतात. हाऊ दीज टू लँग्वेजेस बिहेव इन कंपॅरिझन विथ इच अदर, इन रिलेशन विथ इच अदर. सी, इंग्लिश मध्ये बघा. सांगायचं इंग्लिश वाक्य काय होईल. तो मुंबईत होता. ही वॉज इन. वाक्य बनलं कसं बघा. सब्जेक्ट वेगळं ठेवला तो आणि वाक्य उलट लिहिलं. आलं का. एक, दोन. नंबर वन ही, टू ला टू, थ्री ला थ्री, फोर ला फोर. आलं का. म्हणजे इंग्लिश आणि मराठी क्लिअरली एक दुसऱ्याच्या विरोध चालतात. जर हा इकडे ठेवला सब्जेक्ट तर. आणि इन केस सब्जेक्ट नसेलच तर टू विल बिकम वन, थ्री विल बिकम टू आणि फोर विल बिकम थ्री. म्हणजे डायरेक्ट वन, टू, थ्री. म्हणजे काय. डायरेक्ट उलट. लिहा मग काही गोष्टी लिहा. आज्ञार्थी वाक्यांमध्ये कर्ता नसतो. आज्ञार्थी वाक्यांमध्ये कर्ता नसतो. कारण हे वाक्य समोरच्या व्यक्तीस संबोधून बोललेली असतात. संबोधून बोललेली असतात. समोरच्या व्यक्तीस संबोधून बोललेली असतात. त्यामुळे कर्ता वापरण्याची आवश्यकता पडत नाही. गरज पडत नाही.
अर्थात. अर्थात. डिफॉल्ट करता हा. डिफॉल्ट करता हा. तू किंवा तुम्हीच असतो. इन ब्रॅकेट यू. तू किंवा तुम्हीच असतो. क्वेश्चन बनवताना सब्जेक्टचा उपयोग होतो. या वाक्यांमध्ये सहाय्यकारी क्रियापद नसते. वामा फक्त मुख्य क्रियापद असते. बघा वाक्य सगळं मग. बघा, तू तिकडं जा. काय वाक्य? यू. जर एक ठेवलंस तर यू गो देअर. बरोबर. मात्र या वाक्यांमध्ये तू वापरण्याची गरज नाही. काय म्हणतो आपण? तिकडे जा. काय म्हणतो? तिकडे जा. इकडे बस खाली. उभा राहा. हे आण. बघा तुमचे वाक्य लिहिलेले, काल ते 5 वाक्य लिहिलेले. बघा ते सगळे. बघा आता मी काय म्हणलो, बघा ते वाक्य. म्हणजे काय, तुम्ही वाक्य बघा म्हणलो का? बघा ते वाक्य म्हणजे काय, लुक दोन सेंटेन्सेस. इथं पण बघा. आता इथं पण बघा, हे पण वाक्य बघा. लुक हिअर ऑल्सो. समजतंय? सो यू गो देअर. इथं काय, तू नाहीये म्हणून यू नाहीये. आणि वाक्यामध्ये काय झालं आता, फक्त मुख्य क्रियापद असते. बरोबर. अर्थात. याचा अर्थ वाक्याची सुरुवात डॅश डॅशने होते. काय होते सांगा मला? कशाने होते? येस, मुख्य क्रियापदाने होते. याचा अर्थ वाक्याची सुरुवात मुख्य क्रियापदाने होते. ओम नमः शिवाय. कोण आहे? मैसेज आहे का? लय पुराने जमाने का स्टाईल आहे. हा, झालं. तरी 2-3 लाईन शिल्लक ठेवा. जर आपलं काय लिहायचं पाहिलं तर 2-3-4 लाईन सोडून द्या. आणले आता वाक्य. फॉर एक्झाम्पल कालची वाक्य. वाक्य लिहा. काय होईल सांगा? सरळ सरळ उलट. काय होईल? राईट सेंटेन्सेस. कसलाच काहीच नियम नाही, फॉर्म्युला नाही, काहीच नाही. सरळ सरळ वाक्य पकडायचं उलट. काही वाक्य थोडस वेगळं लाईट, पण ते तुम्हाला कॉमन सेन्स समजून येईल. सांगा तुमची वाक्य आता. बघा, बघा आता. हे बघा मी काय लिहितोय आता. तुमची वाक्य सांगा. आता लक्षात घ्या, इथं सांगा नुसतं वाक्य नाहीये. काय हे? तुमची वाक्य. आता हा चला, काय मग? हा, टेल योर सेंटेन्सेस.
नाव. डब्बा काय? डब्बा काय होतं वाक्य? डब्बा स्वच्छ कर का? डब्बा संपव. दररोज असं शिल्लक आणताय. डब्बा संपव. चला कसं होईल? संपव, फिनिश. द टिफिन, तो जो तुला दिलेला आहे तो, दुसऱ्याचा नको. द टिफिन. इंग्रज म्हणतात त्याला स्पेसिफाय करा, तो किंवा हा. पुढं पुढं. ऑनलाईन मा कोण कोण છે? हा, पुढं. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड दीज थिंग्स. हा, हे सगळे. दिस इज ओनली नो हिम. हा, बोला. फोटो ग्रुपवर टाका. कालचा फोटो टाकला ग्रुपवर तुम्ही? हा, कालचा फोटो ग्रुपवर टाकला का? टाका लगेच. टाका, कोणतरी टाका लवकर. फोटो ग्रुपवर टाका. टाका इज व्हॉट? पोस्ट. आता लक्षात घ्या, तुम्ही जर प्रामाणिकपणे बघितलं, लक्ष हे वाक्य लक्ष द्या. मला सांगा, फोटो ग्रुपवर टाका योग्य वाटतंय का? बघायचं लक्ष. ग्रुपवर तुम्ही बघा, अगोदर कोणताही बायस न ठेवता, प्रिजुडाईस न ठेवता, पूर्वग्रह न ठेवता, किंवा सरने लिहिले म्हणजे हे म्हणावं का हे म्हणावं, प्रॅक्टिकली बघा. ग्रुपवर फोटो टाका. वाक्य योग्य कोणतं वाटतंय? फोटो ग्रुपवर टाका योग्य वाटतंय का ग्रुपवर फोटो टाका योग्य वाटतंय? समजतंय का? जर असं उटपटांग जर तुम्ही लिहिलं तर त्या ठिकाणी सिक्वेन्स चुकेल. मात्र तुम्हाला वाक्य म्हणता येईल. बघा, पोस्ट काय? द फोटो. आला का सिक्वेन्स? ऑन द ग्रुप. कारण दोन्ही फिक्स आहे. बोलणाऱ्याला व ऐकणाऱ्याला फोटो ही फोटो विषयी कल्पना आहे आणि ग्रुप विषयी देखील कल्पना आहे. म्हणून हा फोटो त्या ग्रुपवर टाका. इंग्रज म्हणतात की जर माहिती असेल तर हा किंवा तो असा स्पष्ट उल्लेख करा. म्हणून द आहे. द इज नथिंग बट हा, ही, हे, तो, ती, ते, हे, ह्या, ही, ते, त्या, ती. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन मध्ये मी शिकवलेलं आहे. पुढं काय वाक्य होतं आणखीन? त्यांना माझा निरोप सांगा की मी तुमच्या पार्टीमध्ये यायला तयार आहे, परंतु माझ्या मागे काही ईडी लावू नका. त्यांना माझा निरोप सांगा. विनाशर्त तुमच्या पार्टीमध्ये सामील होतो. फक्त मी केलेल्या चोऱ्या उघड्या करू नका. बघा, लक्षात द्या. पुन्हा एकदा, माझा निरोप त्यांना सांगा असं हे वाक्य. म्हणून वाक्याचा मुद्दे बघा, लक्षात घ्या. असं द्या, सांगा म्हणजे काय? टेल. काय झालं रे? अच्छा, झालं का? त्याला केस होईल. मला वाटलं काय बॉम्ब पडला कुठं. त्यांना टेल देम किंवा हिम किंवा हर. त्यांना हे कोणासाठी वापरेल त्याप्रमाणे होईल. देम किंवा हिम किंवा हर. काय? माय मेसेज. किंवा बघा, याला आणखीनच म्हणता येईल. टेल माय मेसेज टू देम. तुम्ही त्यांना म्हणजे देमची जहागिरी समजतात, हे चुकीचं आहे. त्यांना अर्थ काय? झोप झाली नाही. सांगितलं राजा इथं, लक्ष दे ना. त्यांना अर्थ काय? देम होईल किंवा हिम होईल किंवा हर होईल. सावध राहा. हा, फक्त जिल्हा परिषदच्या शाळेसारखी कामं करू नका. काहीतरी लिहायचं, लिहिलं करायचं. समजून घ्या. सावध सावध शिका. चला, जिल्हा परिषद नगरपालिका. काल नामदेवराव जाधव सरांनी सांगितलं की मी इकडची शाळा दाखवली कुठेतरी वाकड साईडची, म्हणे खूप मोठ्या शाळेत आहे, 115 वर्ग
खोल्या आहेत, क्लासरूम्स आहेत, 3,000 लोकांची कॅपॅसिटी. अरे बाबूजी, परंतु सरकारी शिक्षकांची मानसिकता बदलणार कशी? प्रॉब्लेम तिथे आहे. प्रॉब्लेम बिल्डिंग मध्ये नव्हता, झाडाखाली पण शिकता येते. पण गव्हर्नमेंट सर्वंटची मानसिकता तेवढी, समजलं का नाही, समाज उपयोगी आजकाल राहिलेली नाही. कारण का गडगंज पगार आहे, काही शिक्षक आहेत आताही, त्याच्यामुळं ते शिकवणं सोडून सगळीच कामं करते. कारण पैसा मुबलक प्रमाणात आला. आणि पैशाचं नाव काय काय म्हणतो आपण त्याला? ते काय म्हणतो माहिती का? चलन काय म्हणते? चल ना. हॅलो, काय म्हणते ते? चल ना. ते तुम्हाला स्थिर बसू देत नाही. तुम्ही बघा, तुमच्याकडे सॅलरी आली, काय होतंय? नाही, तो मोठावाला मॉल कुठे? हे कुठला फोर्स आहे? पैसा डोक्यात घालतंय काहीतरी, म्हणजे चल ना. कुठं? नाही, त्या 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 हॉटेलला जाऊ. हॅलो, कोण सांगतंय? पैसा जर नसेल अकाउंटला तर गप्प बसतंय. प्रॉब्लेम त्याचाही नाही हो, प्रॉब्लेम कोणाचा? बरं, काय झालं माहिती तुम्हाला? खरं सांगतो, प्रॅक्टिकली हे रेकॉर्ड आहे, ऑन रेकॉर्ड आहे. प्रॅक्टिकली काय झालं? गव्हर्नमेंटने सॅलरी वाढवल्या, मात्र ह्याचा प्लॅनिंग सांगितलं नाही, ट्रेनिंग दिलं नाही. ज्यावेळेस सॅलरी वाढते त्यावेळेस तुम्ही राष्ट्रभक्तीचं ट्रेनिंग द्या. तुम्हाला ऍक्च्युअली करायचं काय, समजलं? तुमची प्रतिमा जपायची, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या नाही. तुमचं वाचन वाढवायचं सांगितलं का? रिडिंगसाठी कोणते क्लास घेते गव्हर्नमेंट? सांगा मला. शिक्षक किती किती लोक किती शिक्षक रिडिंग करतात? जर त्याचं बघा फॉर्म्युला, मी तुम्हाला मुद्दाम सांगतो. जे लोक तुम्हाला मोठी दिसत ना, मोठी अशी नाही वजनानी, मग ते मंत्री असतील, हा, पंतप्रधान असेल, मुख्यमंत्री असेल, किंवा उद्योगपती असतील, किंवा मोठे मोठे ऍक्टर्स असतील, प्लेयर्स असतील, जे ख्यातनाम लोक आहेत ना, ख्यातनाम, डू यू नो वाय दे आर पॉप्युलर इनफ? माहित तुम्हाला? त्यांचं डोकं खाली असते. कुठं? बुक्स मध्ये. फॉर एक्झाम्पल, सिद्धूचं तुम्हाला बोललेलो अगोदर, सिद्धूचं बोलणं आहे का? किंवा काही प्लेयर्स आहेत, त्यांचं प्रेझेंटेशनच्या वेळेला त्यांचं बोलणं आहे का? त्याचे विचार, त्याचे शब्द येतात कुठून? आणि बरं, काय वाचतात? त्यांना आवडते, दे कीप ऑन रिडिंग, आणि दिस इज द ओनली सिक्रेट ऑफ सक्सेस. आणखी दुसरं काहीच नाही, नथिंग एल्स. सिक्रेट ऑफ सक्सेस इज ओनली अँड ओनली रिडिंग. दुसरं काहीच नाही. नाही, शिक्षकांना, किती शिक्षकांना तुम्ही वाचनाचे धडे दिले, किती शिक्षकांना ट्रेनिंग दिले? कुठंच नाही. तुमचं कुठंच दप्तराला नोंद नाही या पद्धतीने आम्ही ट्रेनिंग दिलं वा. आणि त्याच्यामुळं काय झालं? ब्रेन कंट्रोल मध्ये राहत नाही. ब्रेन सेल्स आर नॉट ट्रेन्ड इनफ, म्हणून ते पैशात चालतंय. कारण काय? डोक्याच्या मेमरी मसल्स आहेत ते स्ट्रॉंग झाले नाही, आणि म्हणून मग वाचन नसल्यामुळे मग याच्या कामामध्ये तेवढी तीक्ष्ण शार्पनेस येत नाही. राईट ऑन. दीज आर माय ऑब्झर्वेशन. सो हे ऑब्झर्वेशन चुकीचेही असू शकतात. डिस्क्लेमर. चला, चलन काय म्हणतंय? चल ना. कशाला बसतो घरात? हा, ते पेट्रोल टाक, मी आहे म्हणते. हा, फक्त काय कर, ते स्कॅनर आहे तुझ्याकडे, म्हणते स्कॅनर वापर आणि माझा वापर करून पैसे टाक. आता मी आहे तुझ्याबरोबर. कोण म्हणताय? चलन म्हणताय, मी तुझ्यावर आहे. चल आता बाहेर. कशाला बसतो घरात? पेट्रोल टाकू, 4 मित्रांना बोलू, चहा पिऊ, नाश्ता करू, गप्पा मारू. हा, अर्थात सॅलरी न वाढवणे याच्या म्हणजे या मताचा मी नाहीये, मात्र त्याबरोबर अक्कल देखील दिल्यास बरं झालं असत. अक्कल तेवढी ठेवली, सॅलरी वाढवली. चला, प्रॉब्लेम इथे, प्रॉब्लेम स्कूलमध्ये नाहीये, प्रॉब्लेम गव्हर्नमेंट या शब्दामध्ये नाहीये, मानसिकतेमध्ये प्रॉब्लेम आहे. समजलं?
ज्याला बघा लक्षात घ्या, 1,00,000 सॅलरी असणारा आणि दुसरा प्रायव्हेटला 10,000 सॅलरी असणारा, याचा परफॉर्मन्स जास्त आहे माहितीये का? त्यानंतर मला 1,00,000 झालं, कोण काय बिघडलं होतं, कितीतरी लोक मी बघितले, तुम्ही पण बघितले सोशल मीडियाला, दारू आणले तिथे. अरे हे सोडा, मेडिकल ऑफिसर दारू तुम्ही बघितले असतील, मेडिकल ऑफिसर एमबीबीएस, तुम्ही अनेक व्हिडिओ बघितले असतील सोशल मीडियाला. म्हणजे सरकारी लोकांना धाक तेवढा राहिलेला नाही, अनियंत्रित लोक आहेत, तो प्रॉब्लेम आहे. आणि ते सुधारलं की तुमच्यापैकी किती लोक सरकारी हॉस्पिटलमध्ये, असा विषय होतो. चला, हा पुढचं वाक्य सांगा. अथर्व, एक एक बोला. हा अथर्व शीर्ष नाही, शीर्ष. हा अथर्व शीर्ष. पुढं गणपती, गणपती नाही ते गणपती. हा काय, गणपती काय, स्तोत्र. हा मारुती स्तोत्र. हा आ 40 नाही, चालिसा, हनुमान चालिसा. पुढं आ राष्ट्रगीत, राज्यगीत, वंदे मातरम, संविधान प्रस्तावना का प्रस्तावना आहे बघा बरं. हा प्रस्तावना. हा काय, प्रतिज्ञा. व का, व शाळेच्या परिपाठामध्ये गायली जाणारी महत्वाची, डबल तय बर का, गीते यांचा सखोल अभ्यास करा. बघा, करा नंबर 1, सखोल अभ्यास नंबर 2, यांचा नंबर 3, आणि गो बॅक. चला, काय मग, डू द डीप स्टडी, यांचा चा, ऑफ, ऑफ आता हे अख्खच्या अख्खं एकच आहे, समजतंय. ऑफ व्हॉट, अथर्व शीर्षल्या, अथर्व शीर्षा, गणपती स्तोत्र, मारुती स्तोत्र, राम रक्षा, मी मी टाकल्यावर का एक्स्ट्रा, हनुमान चालीसा, नॅशनल अँथम, स्टेट सॉन्ग, वंदे मातरम, संविधान प्रस्तावना, प्रियंबल,
प्लेज अँड काय द इम्पॉर्टंट सॉंग्स गायली गेलेली गायली जाणारी गायली म्हणजे गायलेली सांग गायलेली म्हणजे गायली जाणारी ऍट द टाइम ऑफ और इन द ऍट द टाइम ऑफ और इन द याला underline करतो स्कूल असेंब्ली कळलं ना फुल स्टॉप बरोबर झाले का सगळे शब्द सगळ्या गोष्टी कव्हर झाल्या का हा do the deep study or have the deep study or study in depth so and so 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 and so and so sung or practiced or त्याला recited sung or recited at the time or in the or during school assembly गुगल शाळेचा परिपाठ ट्रान्सलेटेड इंग्लिश आणखीन काय शब्द सापडतो का बघा हा बरोबर आहे ना हम्म? ठीक आहे तुमच्याकडे कोणाकडेच होतं डिक्शनरी आहे कोणाकडे हम्म? आहे का कस्टम म्हणजे बघितलं ना प्रॅक्टिस बरोबर आहे परिपाठ वहिवाट चाल वहिवाट इथं मात्र वेगळं आहे हा चाल नेक्स्ट सेंटेन्स बघितलं कितीही मोठं वाक्य असलं अजिबात घाबरायचं नाही काय वाक्य वाक्यात दम बघा शेवटी वाक्याचा दम फक्त शेवटी असतो शेवटी बघायचं काय यांचा यांचा सखोल अभ्यास करा झालं इथं वाक्य पलटी झालं समजलं चला पुढं टेल मी द नेक्स्ट सेंटेन्स किमान 5 आरत्या पाठ करा नंबर नाही दिला आपण किमान 5 आरत्या पाठ करा चला मी समोरले तर माझ्याकडे जागा कमी पडली आता पाठ करा काय लर्न काय 5 प्रेयर्स म्हणा आरती आरती हे काय असतंय ते त्याच
त्याला आपण काय म्हणतो सद्गुणांचे, त्याला आपण काय म्हणतो, आणखी काय म्हणतो एखाद्याची स्तुती, स्तुती, स्तुती आरती म्हणजे काय, स्तुती, स्तुतीला काय शब्द आहे हा, प्रेज, प्रेज करणे, स्तुती करणे. तर कुठे नेहल, चला, लर्न 5 प्रेयर्स, बरोबर, 5 आरत्या किमान म्हणजे काय, काय ऍटलिस्ट. नेक्स्ट, व्हेरी गुड. लिहा तुम्ही, लिहा हे वाक्य. प्रत्येकानं आपला टाइम टेबल बनवा. कसं होईल, बनवा. प्रिपेअर, आपला म्हणजे तुमचा, युअर ओन टाइम टेबल, इच वन ऑफ यू, प्रत्येक. ऍक्च्युअली तुम्ही लक्षात घ्या, हे कसं आहे, तुम्ही तुमचा टाइम टेबल बनवा असं हे वाक्य. त्यामुळे इथं प्रत्येकानं, याला सुरुवातीला वाक्य आपण असं पण लिहू शकतो, कारण का सब्जेक्ट इथं क्लिअरली आपण मेन्शन केलेला आहे. ठीक आहे, प्रत्येकाने. Each one of you prepare your own timetable. You prepare your own timetable, each one of you. पुढं, चला. आ काय, हा काय, असं का, वायर टेकिंग पॉज, नेहमी पाणी घोट घोट, वाय, नेहमी पाणी घोट घोट करून प्या. नेहमी पाणी घोट, मी घाबरलो ना. हो ठीक आहे ना, तसं नाही, नेहमी, पण फ्लो चुकल्यावर मी तर घाबरतो ना. नेहमी पाणी, मला वाटलं असं काय झालंय. नेहमी पाणी घोट घोट करून प्या. नेहमी वाक्य असं आहे ते, नेहमी पाणी घोट घोट करून प्या. नेहमी पाणी नाही ते, नेहमी, ट्राय टू अंडरस्टँड, दॅट इज वॉट द लँग्वेज इज. पाणी घोट घोट करून प्या. ठीक आहे, आता ऑल नेहमी काय आहे? इथं बघा व्यवस्थित राहायला काय आहे. तर नेहमी काय, समय सूचक शब्द आहे. काय, समय सूचक शब्द म्हणजे काय, टाइम फ्रेज आहे ते. कुठं वापरायचं, वाक्य बघून सांगितलं तुम्हाला मी. वाक्याच्या शेवटी. मग वाक्य मेन काय, पाणी घोट घोट करून प्या. कमॉन, प्या इज वॉट, ड्रिंक वॉटर. आता नेहमी गोड गोड बघा, लक्षात घ्या. असं का आलं, प्रॅक्टिकल तुम्ही बघा, मराठी बघा. नेहमी गोड गोड करून पाणी प्या, समजतंय का नाही. मात्र हे नेहमी हे आपण उलट पुलट लिहिलंय, इंग्लिशचं काही चूक नाही त्यामध्ये. सो ड्रिंक वॉटर, घोट घोट करून, येस, सिप बाय सिप. आणि नेहमी म्हणजे काय, त्यामुळे डोकं फक्त शांत ठेवा, तुम्हाला वाक्य म्हणता येईल. डोकं शांत ठेवा, वाक्य म्हणता येईल. आणि मीन while you practice such sentences in writing form, during that time your brain cells will get trained. समजलं, and result will be that you will be able to use such sentences in English also. Are you getting me? Yes or yes?
मग झोपू नका. असे वाक्य बनवा. लगेच टाकलं पेन खाली. बनवा ना असे वाक्य. मग तुमच्या समोर आहेत ना. बघा माझ्या समोर काय जमतंय का नाही ते. काय अडचणी आहे ते बघा. अच्छा, याच्यामध्ये आणखीन ऍप्स आले बरं का. व्हॉइस ट्रान्सलेटर पण आहे झूम मध्ये. शो कॅप्शन्स. ऐकायला येतं का ऑनलाईन वाल्यांना? ऑनलाईन वाले, आर यू ऑल एबल टू लिसन टू मी अँड अंडरस्टँड? घ्या म्हणजे काय? व्हॉट इज द सेंटेन्स? हा, घ्या मग. टेक देन. राईट देन. कालचं काय होतं? घ्या म्हणजे काय? वाक्य असेल तर राईट देन. मग घ्या. हा, मला क्लासला सोड. सोड, ड्रॉप मी टू द क्लास. ठेव तिकडे. ठेव बॉटल तिकडे. असं होईल ते. सो कीप द बॉटल देअर. Like some more sentences. Come on, try those sentences. Come on. Come on, try. बघा, ऐकलंच द्या. इथं लिहिलं दिसतंय का? रेकॉर्डिंग वाल्यांसाठी बोलतोय. तुम्हाला रेकॉर्डिंग बघता येईल. सो इम्परेटिव्ह सेंटेन्स आर डिवायडेड इंटू टू क्लासेस. सिंपल इम्परेटिव्ह आणि परमिशन वाले इम्परेटिव्ह. ठीक आहे. अँड देन परमिशन वाले इम्परेटिव्ह अगेन आर डिवायडेड इंटू टू पार्ट्स. दॅट इज 50-50 वन पार्ट अँड 0-100 वन पार्ट. 50-50 ला आपण परमिशन हे टाईप 1, टाईप 2. टाईप 2 मध्ये पुन्हा ए आणि बी असे आपण 2 क्लासमध्ये या वाक्यांचा अभ्यास करतो. येस ऑर येस? ट्यून लाव म्हणजे ट्यून करा. ट्यून द कार्टून चॅनल. हा, ते स्विच, ते म्हणजे द स्विच ऑन. काय? पुट द स्विच ऑन. चलो या पॉज. वेट. हा, होमवर्क. होमवर्क किती? रिपीट करण्याची गरज नाही वाटत मला. बट 100 सेंटेन्स बनवा. 100 sentences. All right, we'll have pause. पळून जाऊ नका.